आमच्या महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे खडे बोल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्यपाल कोश्यारींना सुनावलाय। आज मुंबईमध्ये बोलताना भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध त्यांनी केलाय आणि यावेळी त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतलाय। पाहुयात नेमकं किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या। जे स्क्रिप्ट लिहून घेऊन बोलणारी लोक भारतीय जनता हे आता त्यांच्याकडं दीपक केसरकर हे नवनिर्वाचित गटाच्या एका गटाचे प्रवक्ते आणि ते प्रवक्ते सांगतात हे तर मी मत त्यांच्या सहमत आहे या मताशी की प्रवक्त्यांना सगळ्यांना स्क्रिप्ट लिहून दिली जाते। स्क्रिप्टचं एखादं पान गेलं की अशी हालत होते आणि ती जरी असेल त्यांची होत असेल आमची हालत करण्याचा प्रश्न करू नका। माझ्या महाराष्ट्राचा आमच्या मुंबईचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? ताई, त्यावरती नितेश राणे यांनी देखील असं म्हटलेलं आहे की राज्यपालांकडून कोणतीही चूक झाली नाहीये, त्यांनी कोणाचाही अपमान केलेला नाहीये। इथे यावरती त्यांनी बीएमसी वरती देखील सुनावले की किती मराठी लग्नांना बीएमसीने कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा प्रश्न देखील त्यांनी नाही। नितेशला म्हणावा, तू जेव्हा गोधडीत होता तेव्हा तुझे वडील बीएसटीचे चेअरमन होते। आता आम्हाला काढायचंच नव्हतं पण आता काढावं लागेल। तेव्हापासूनचा सगळा इतिहास तपास आणि कसे कसे कोणाला मोठे केले ते तपास आणि मग वरतोंड करून बोल। कारण ज्या पक्षात जातात त्याची बरोबर सुपारी वाजवतात। मग काँग्रेसची वाजवत होते, काँग्रेसची पटलं नाही, आता भाजपाची वाजवत आहेत। त्यामुळे सुपारी फॅमिली म्हणून यांच्याकडे काय बघायचा, आदर्श घ्यायचा। मराठी मुलांना नोकऱ्या, मराठी मुलांना उद्योग मिळाला पाहिजे यासाठी आत्ता तर आम्ही केव्हापासूनच आहे, आमच्याकडे काम करणारे बरीचशी मराठी आहेत। त्यामुळे तुमच्याकडनंच सुरू करूया, तो इतिहास घेऊन या आणि मग माझ्याशी बोल। एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मनसे आणि भाजप जवळीक वाढते, मात्र मनसेने सुद्धा या वक्तव्याला विरोध केलेला आहे राज्यपालांच्या वक्तव्याला। 100% मनसे हा कसाही पक्ष वेगळा झालेला असला तरी मराठी न्याय हक्कासाठी, हिंदूंसाठी ह्यांनी दिलेल्या स्क्रिप्टला बाजूला ठेवून बोलणारच। कारण त्यांच्यामध्ये पण धमन्यांमध्ये महाराष्ट्राचं आणि मुंबईचं रक्त वाहत आहे। राज्यपालांच्या या निषेध व्यक्त नाही करणार कारण त्यांची तळमळ गळगळ जे काय होत आहे ते त्यांचं त्यांना माहिती आहे। नहीं, मैं माननीय राज्यपाल कोश्यारी सर का बयान का निषेध करती हूँ। जो बयान दे रहे सोच समझ के देना चाहिए। अभी नव प्रवक्ते शिंदे गट के प्रवक्ते दीपक केसरकर जी ने भी कहा है कि उनको स्क्रिप्ट दी गई थी, वो स्क्रिप्ट का एक पन्ना उड़ गया, इसलिए उनके मुंह से भी ऐसे उड़ गए और ऐसे बात कर रहे थे। ऐसे उड़ने वाले हमारे राज्यपाल महाराष्ट्र के, हमारा महाराष्ट्र का दुर्दैव है। महाराष्ट्र में रह के राज्यपाल इतिहास जानते हैं, सब कुछ उनको पता है, तो भी ऐसी गलत विधान करके हमारे महाराष्ट्र और हमारे मुंबई का सबका ये अपमान कर रहे हैं। महाराष्ट्र में रहने वाले गुजराती हो, मारवाड़ी हो, राजस्थानी हो, घाटी हो, कोकणी हो, जो रहते वो महाराष्ट्रीयन हैं, वो महाराष्ट्र के ऊपर प्यार जताते हैं। लेकिन उनको ऐसा लगता है कि ऐसा नहीं करना चाहिए, तो मुझे लगता है ये गलत बात करते हैं। इसलिए पूरे महाराष्ट्र नहीं, पूरे देश से वो विधान का निषेध हो रहा है। नहीं, राज्यपाल को हटाने का हम नहीं कह सकते हैं, लेकिन जिसने उनको बिठाया है तो हम एक सवाल करते हैं कि आप ऐसे लोग क्यों बिठाए हैं कि बार बार मुंबई और महाराष्ट्र और मुंबई में रहने वाले लोगों का बार अपमान कर रहे हैं। सगळ्या गोष्टींमध्ये भर केली पाहिजे। तर हे माननीय कोश्यारीजी वारंवार महाराष्ट्राचा अपमानच करतायत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके इन्व्हॉल्व झाले आहेत की ते एका पक्षाचे कार्यकर्ते वाटायला लागलेत आणि त्यामुळे अशा वारंवार
स्क्रिप्टचं पान उडालं म्हणून उड बोलणारे जे राज्यपाल आहेत त्यांना वेळेच ज्यांनी आणलंय त्यांनी वेळेच त्यांना आवर घाला. नाहीतर हा महाराष्ट्रामध्ये प्रक्षोभ झाल्याशिवाय राहणार नाही. नहीं वो नहीं, निषेध तो शिंदे गट नहीं करेंगे क्योंकि आज भी उनको ऐसा लटका के रखे है तो वो नहीं करेंगे. और जो प्रवक्ते नवीन प्रवक्ते एकदम न्यूनली उन्होंने तो कहा है कि स्क्रिप्ट का पान उड़ गया, स्क्रिप्ट लिख के देते हैं तो उनको पता नहीं चला कैसे बात. तो ऐसे जो राज्यपाल है उनके ऊपर पूरी महाराष्ट्र की जनता मुंबई निषेध करती है कि एक समाज को लेके आप क्यों चलते हैं. गुजराती है, मारवाड़ी है, राजस्थानी है, हमारे फिरोज शाह मेहता जैसे जिन्होंने पूरी महानगर पालिका इमारत कब्बी के दे चुके हैं. कितना योगदान है. नाना शंकर सेठ जो हमारे भागोजी कीर, मराठी, पारसी, गुजराती, मारवाड़ी सब ने इसमें काम किए. सब ने उसका कैथलिक समाज है, मुस्लिम समाज है, मिल के महाराष्ट्र बनाया है. तो जो मिला हुआ महाराष्ट्र को बिखरने का काम ये राज्यपाल क्यों कर रहे हैं. ताई, काल पुन्हा एकदा ठाकरे घराण्यामध्ये फूट पडलेली दिसली. काल निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि जिथे बाळासाहेबांचा विचार आहे तीच खरी शिवसेना अशा प्रकारे वक्तव्य केलेलं आहे. बघा, घरातले वाद मी मागच्या वेळेला पण सांगितलं, घरातला वाद हा घर फिरल्यानंतर वाशे फिरतात असं म्हणतात. पण याच्यामध्ये उलटं म्हणते, पहिले वाशे फिरले आणि ते आत्ता घर फिरवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एक सांगते, बाळासाहेब ठाकरे असतील, माँ असतील किंवा त्यांच्या घरातल्या फॅमिली आहेत, या सगळ्यांना सगळं कळतंय. जाणून बुजून काही लोकांना आणलं पण जात आहे. अर्थातच तेही बाळासाहेबांचे नातू आहेत. त्यामुळे बाळासाहेबांची संघटना आत्ता इतक्या वर्षांनी, मी तर गेली 40 वर्ष या पक्षात काम करते, मी तर निहारला कधीच पाहिलं नव्हतं. तरीसुद्धा त्याचा मान राखून बाळासाहेबांचा नातू आहे म्हणून बाळासाहेबांची शिवसेना बाळा तुला लवकर दिसत आलेली आहे, पुढेही दिसेल. मुळामध्ये आपल्याला ते मुद्दाम केलं गेलं आहे, व्हिडिओ केला गेला आहे, त्यांना उकसवलं गेलं आहे, त्यांना काय काय बोललं आहे ते त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये शेवटी कोणी असू दे, पुरुष असो नाही तर स्त्री असो, प्रत्येकाने आपल्या हदमध्ये राहिलं पाहिजे. तुझं बाहेर कुठेतरी लपडं म्हणून तुझ्या नवऱ्याने सोडलं, मग त्याच्यासाठी त्यांनी मध्यस्थी केली, त्याचा राग तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबईच्या या राजकारणात आणू नका. ज्या वेळेला त्यांना डिवचत होती ते वाक्य का नाही आली, किती घाणघाण बोली ते का नाही आलं, ते काय बोलले तेवढंच आलंय. आणि बरोबर ते टेप केलं गेलं. संजय राऊत जसे आहेत तसेच प्रकट झाले आहेत. त्यांनी कुठेही दांभिकपणा केलेला नाही. संजय राऊतांना वाईट शब्दांनी बोललेले गेलेले, कापले गेले आहेत. कुठल्या स्त्रीला अधिकार आहे की त्यांना वाईट बोलणं, म्हणजे इतक्या घाणेरड्या पद्धतीने बोलले आहेत हे ते पण नाही सांगू शकणार. आणि ते काय बोलले तेवढं सांगताय तर ते बरोबर बोलले आहेत. बाई असती तर काय झालं, प्रत्येकाने आपल्या हदमध्ये राहून केलं पाहिजे. तुझ्या नवऱ्यानी तुझं काय पकडलं, तू नवरा सोडला म्हणून हे सगळं आता तू घरचेच. म्हणून मी एक गोष्ट सांगते, रामाच्या वेळेला ते वानर सेना गेली ती बरं झालं, नाहीतर तिकडची सोन्याची लंका बघून असेच राजकीय असते ते लंकेतच घुसले असते, राम एकटा राहिला असता. आज तेच होत आहे. लंका लुटायला चाललेत आणि खऱ्या अर्थाने जे सांभाळायचं आहे ते सांभाळायचं नाही. त्याला मात्र वाटेल त्या मार्गाने कसे वाईट आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न नाही. संजय राऊतांबद्दल एकच सांगेन, त्यांनी जेव्हा घाणेरडं जेव्हा एक बाई बोलते तेव्हा ते सुद्धा मराठी रक्त, महाराष्ट्रात त्यांचा जन्म, मुंबईचा, त्यामुळे ते खवळणारच. ते बोललेलं दाखवलं नाही आपण काय बोलले आहेत, आणि जे ते बोललेलं जर दाखवत असतील तर ते बरोबर बोलले. त्या जे काय बोलले आहेत
ही टेप काय संजय राऊतांनी टेप केलेली नाही. ही टेप ज्यांनी कोणी केली आहे त्यांच्याकडेच आहे. आणि संजय राऊतांनी सरळ सांगितलं, पहिला फोन आल्यापासून इतक्या लज्जा येईल इतक्या शब्दात बोलल्या गेल्यानंतर, अरे मी तर पुरुष आहे, मी का मग लाजावं. त्याला ते प्रत्युत्तर आहे. संजय राऊतांनी आधी कुठलंही वाईट बोलले नाही, पण त्यांना उकसवलं गेलं तेवढंच दाखवलं जातं. आणि आता सध्या तेच चाललंय, उकसवणं आणि दाखवणं याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. संजय राऊतांनी त्यांची पायरी सोडली असं सगळ्यांचं म्हणणं आहे, पण मग स्वतःमध्ये जा. आणि तुम्हाला एखादी बाई विचित्र पद्धतीने बोलत असेल तर तुम्ही काय हात जोडून बोलाल की सांग बाय बाय बोल ग, सगळं बोल बोल बोल, असं नाही होत. शिवसैनिक आहेत, शिवसेनेप्रमाणे उत्तर दिलं. कारण त्या बाईनी अतिशय गलिच्छ भाषेत सुरुवात केली, तशी उत्तर आहे. स्वप्ना पाटकर उनकी रिलेटिव है. स्वप्ना पाटकर का हस्बैंड राउत के घर के कुछ है. स्वप्ना पाटकर जो कुछ कर रही थी वो हस्बैंड को अच्छा नहीं लगा, इसलिए वो विभक्त हो गए दोनों. उनकी ये, लेकिन विभक्त होने के बाद जो ये संधि, अभी जो किसने कहा एक संधि, जैसी संधि मिलती है घर में तो सबका खटकता है, लेकिन संधि मिलने के बाद जो कुछ बाजार होता है ये बाजार है. उन्होंने पहले ही फोन करते उनको बहुत गलिच्छ भाषा में एक औरत उनके साथ बात करती है, तो क्या संजय राउत जैसा सुन लेंगे? क्यों सुनने का? वो नहीं दिखाया क्योंकि वो टेप कर रही थी ना, उनको एविडेंस चाहिए. तो एविडेंस, तो संजय राउत तो ऐसे भी बात करते ही है उनके बारे में, जो भाई उनके जमीर उनका नीचे दिखाने का, उनको बहुत ही लज्जास्पद भाषा करने का, तो वो उन्होंने तो गाली दी है, लज्जास्पद बात नहीं की है, वो तो लज्जास्पद बात हो रही थी. तो क्या आपको लगता है संजय राउत जिस प्रकार से महिला से गाली गलौज करे वो सही है? एक मिनट, मैं सही और गलत में नहीं बोल रही है. मैं हूँ, मैं किसी को कुछ गलत करते तो आप सुन लेंगे क्या? सही और गलत का क्या है? हर एक ने अपनी हद पकड़ के चलना चाहिए. आप कुछ गलत उनको बात करेंगे और उनके साथ श्लोक निकलेंगे, श्लोक बोलो, आप राम रक्षा बोलो, ऐसा हो सकता है क्या? उन्होंने तो लज्जास्पद बात की, उन्होंने तो गाली दी. मैं सही और गलत के मायने में नहीं है. इधर एक बाजू से क्या आता है तो दूसरे बाजू से क्या आता है, दोनों बात सामने लेके आओ. सबका पार्टी के पीछे कोई ना कोई है तो जिस तरह से है ना अभी सबको चला रहे. आपको पता नहीं है कौन है? सबको पता है. क्यों मेरे से नाम लेते हो? सबको चला रहे. उद्धव जी के घर का मामला भी, जो छोटा निहार मैंने कभी नहीं देखा, वो आज आ रहे हैं. अपने बालासाहेब ठाकरे का विचार लेके चलने वाला है. चलने दो, वो भी नातू है, आने दो, लेकिन गलत तरीके से ला रहे हैं. काही शेवटचा प्रश्न, राज्यपालांनी माफी मागावी महाराष्ट्राची अशा मागितलीच पाहिजे. महाराष्ट्राची माफी मागितलीच पाहिजे. तुम्ही असा महाराष्ट्र वेगळा करू शकत नाही. कुठल्या जाती धर्माचं नाव घेऊन तुम्ही वेगळा महाराष्ट्र करू शकत नाही. महाराष्ट्र हा सगळ्या जाती धर्मांनी एकत्र आलेला महाराष्ट्र आहे. त्यामुळे माफी ही मागितलीच पाहिजे. आणि दीपक केसरकरांनी तुमचं नाव घेतलंय, तुम्ही ट्विट केलं होतं. नाही, मी ट्विट वगैरे नाही केलंय. मग ते खोटं बोलतायत, परत एकदा खोटं बोलतात. मी ट्विट नाही केलं. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला गेली असताना तुमच्यासारख्या मीडियाने मला प्रश्न केला, तेव्हा मी एक छोटं वाक्य बोलली. माझ्या वाक्याचा उगाचाच विपर्यास पण होता कामा नये. केसरकर साहेब, तुमच्या नातवाला कोणी आशीर्वाद दिला? माझा अर्थ काय तो समजून घ्या. माझं असं म्हणणं होतं, केसरकर साहेबांच्या नातवाला जर ॲडमिशनसाठी सन्माननीय मुख्यमंत्री भेटू शकतात, इतकासा तो विषय, छोटा विषय, त्याचा खरंच राजकारण झालंच नाही पाहिजे. फक्त त्याच्या मागची मला भूमिका दाखवायची होती की केसरकर साहेब, तुम्ही साहेबांना भेटायला गेलात आणि ॲडमिशन आता ते नाकारता येत नाही झालं म्हणून पण झालेलं आहे. जर तुम्हाला त्या वेळेला साहेब भेटले तर तुम्ही असा कसा आरोप करू शकता
की आम्हाला मुख्यमंत्री भेटतच नव्हते. एका शाळेसारख्या छोट्या विषयाला मुख्यमंत्री भेटतात या मंत्री महोदयांना किंवा या आमदारांना, आणि तरी आमदार खोटं बोलत असतील की आम्हाला भेटतच नाही. तो मला सांगण्याचा, तो खोडण्याचा माझा विषय होता. केसरकरांचा अपमान करण्याचा माझा विषय नव्हता. मला एवढंच सांगायचं होतं की ते आशीर्वाद उद्धवजींनी दिले, तुम्ही भेटलात. मग जर तुम्हाला त्यावेळेला जर उद्धवजी भेटत होते तर तुम्ही उद्धवजींवर असा खोटा आरोप का करता की भेटतच नव्हते.